महाराष्ट्राच्या विधानसभेत तमाम महाराष्ट्रातील शेतकरी महायुती सरकारनं जे निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलं होतं त्यांच्या नेतेमंडळींनी कर्जमाफीचं, ह्या आश्वासनाची पूर्तता होईल ह्या आशेनं त्या ठिकाणी टक लावून बघत होते. पण त्यांना बघायला मिळालं काय, तर ते कृषी मंत्री पत्ते खेळतानाच बघायला मिळालं. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. एका बाजूला शेतकरी रोज आत्महत्या करतायत. मग अशा वेळेस संवेदनशील सरकारनं, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील, त्यांचा राजीनामा घेणं, त्यांची मंत्रिमंडळातून हातुरपट्टी करणं गरजेचं होतं. परंतु असं न करता शेतकऱ्यांच्या जखमेवर तर मीठ चोळलंच, पण त्याचबरोबरनं क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा त्यांच्याकडे कारभार दिला. त्यांना तुम्ही शिक्षा म्हणून जर क्रीडा आणि युवक कल्याण खातं म्हणत देत असाल, तर हे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचे सुद्धा तुम्ही त्याला कमी कुठे समजताय. आणि क्रीडा क्षेत्रात काम करणारे जे खेळाडू आहेत किंवा युवक कल्याण, युवकांचं कल्याणासाठी जे खातं काम करतं, मग युवा पिढीला किंवा खेळाडूंना तुम्हाला परत आता नवीन क्रीडा धोरण तयार होते, त्यात मग तुम्ही क्रीडा धोरणात ऑनलाईन गेमचा पण समावेश करणार आहेत का, हाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. त्यामुळं कुठंतरी देवेंद्र फडणवीसांची आगतिकता, राजकीय आगतिकता, म्हणजे राजकीय एवढं अपरिहार्यता काय तुमची की तुम्हाला त्यांना मंत्रिमंडळातून काढता आलं नाही. एवढं स्पष्ट बहुमत असताना तुमची राजकीय अपरिहार्यता का दिसून त्यांचं मंत्रिमंडळ का टिकवावं लागतं, ह्याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आणि खेळाडू आणि युवक वर्गाला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.